राज्यातील महायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर राज्यात आरटी स्थापना करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला। तसंच मातंग समाजाच्या गेली 40 वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्यात। त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असून सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत, अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिली। दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी सांगलीत आज पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, 75 वर्षात ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला काय दिले? शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने मातंग समाजाच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले। यासाठी 40 वर्ष आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला। यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचे वाटेगावचे स्मारक दर्जेदार करण्यासाठी 25 कोटी जाहीर केले। तसेच मुंबईत चिरानगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी 305 कोटी रुपये दिलेत। याशिवाय लहुजी वस्ताद यांचं पुण्यात स्मारक होण्यासाठी 105 कोटींची तरतूद केली। याचबरोबर मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आरटी स्थापन करण्याची घोषणा केली। तसेच अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन केली। महायुती सरकारने आमच्या अस्मितेच्या दृष्टीने निर्णय घेतले। ते म्हणाले, भारताचे संविधान बदलणं कोणालाही शक्य नाही, त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो। तसेच मनूचे संविधान आणणं शक्य नाही। संविधान बदलल्यास भारताची शकले होतील, असा इशाराही त्यांनी दिला। त्याचवेळी आरक्षणही रद्द होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। संविधान बदलणं आणि आरक्षण रद्द होणं याबाबत महाविकास आघाडीकडून खोटा दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे। दलित बांधवांनी त्यावर विश्वास ठेवू नये। गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही माहितीसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सांगली लोकसभा मतदारसंघात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी भाजपा माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। गावागावातला दलित आणि मातंग समाज हा संजय काकांनाच मतदान करेल आणि त्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, हा शब्द मी देतो, असंही मच्छिंद्र सकटे म्हणाले।